पहा, हा पहिला क्वेश्चन पहा. For theta equal to 30 degree, verify that sin 2 theta equal to 2 sin theta cos theta. मग तुम्ही LHS कन्सिडर करा. LHS equal to sin 2 theta. That is equal to sin 2 into 30 degrees. When theta equal to 30 degrees. Theta ज्यावेळी 30 degrees असेल त्यावेळी हा sin 2 into 30 degrees, that is sin 60 degrees. Sin 60 degrees येईल आणि sin 60 degrees means sin 60 degree ची व्हॅल्यू √3/2. √3/2 आलंय LHS. LHS काय आलंय? LHS is √3/2. आता RHS काढायची. RHS equal to 2 sin theta cos theta. At theta equal to or when theta equal to 30 degrees. हे काय बनणार? 2 sin 30 degrees cos 30 degrees. मग 2 into sin 30 degree ची व्हॅल्यू 1/2. अरे आठवतीये, समजते. sin 30 degree ची व्हॅल्यू आणि cos 30 √3/2. ह्या 2 ला हा 2 कॅन्सल. मग RHS काय आली? √3/2. So RHS equal to LHS or LHS equal to RHS. Hence verified. समजतंय का? असं करायचं. नेक्स्ट, इव्हॅल्युएट द फॉलोइंग. आता हे इव्हॅल्युएट करायचे आपल्याला. cos 30 degrees into cos 60 degrees plus sin 30 degrees into sin 60 degrees. cos 30 degrees ची व्हॅल्यू काय? √3/2. बरोबर का? क्लिक होतंय तुम्हाला? नसेल होत तर लगेच युनिट सर्कल मेथड आठवा. cos हॉरिझॉन्टल असतो 30 डिग्री म्हणजे साइड अपोजिट टू 60 √3/2. cos 60 डिग्री 1/2. sin 30 डिग्री काय? 1/2 आणि sin 60 √3/2. सो दॅट इज हा एकदा आणि हा दोनदा, तर 2 वेळा √3/2 into 1/2. सेमच आहे ना. सो 2 टाइम्स. एक 2 ला हा 2 कॅन्सल. सो फायनल आन्सर इज √3/2. समजतंय? फायनल आन्सर काय? √3/2. आता ह्याला इव्हॅल्युएट करूयात. 4 into cos cube of 45 degrees. cos 45 degrees म्हणजे काय? 1/√2 आणि त्याचा क्यूब. हे पहा, cos cube theta equal to cos theta चा क्यूब. बट दिस इज नॉट इक्वल टू cos of theta क्यूब. अँगलचा क्यूब नाही, व्हॅल्यूचा क्यूब. कळतंय? सो 4 into 1/√2 ची पॉवर 3 minus 3 into cos 45 degrees, that is 1/√2 and plus 1/√2. 4 into 1/√2 चा क्यूब म्हणजे 1/√2 into √2 into √2. √2 into √2 आणि एक √2 अजून म्हणजे 1/2√2 minus 3√2 plus 1√2. -3 plus 1 minus चा 2. So -2/√3 √2 sorry. -2/√2. 2 2 जा 4. 2/√2 minus 2/√2. आन्सर काय येईल? 0. समजतंय? अरे हे तर इझी आहे. आता है sin square 0 plus sin square pi/6 plus sin square pi/3 plus sin square pi/2. sin 0 0 0 चा स्क्वेअर इज 0. 0 स्क्वेअर प्लस sin pi/6 1/2 त्याचा स्क्वेअर
प्लस साइन पाय बाय 3 √3/2 त्याचा स्क्वेअर प्लस साइन पाय बाय 2 1 चा स्क्वेअर. सो 0 प्लस 1/2 चा स्क्वेअर 1/4 √3/2 चा स्क्वेअर √3 चा स्क्वेअर 3 आणि 2 चा स्क्वेअर 4 प्लस 1 1/4 प्लस 3/4 4/4 दॅट इज 1 and 1 plus 1 2 इझी. आता हे इव्हॅल्युएट करायचं. साइन पाय, बरं साइन पाय मीन्स व्हॉट आठवा लगेच. साइन म्हणजे वाय कोऑर्डिनेट, पाय मीन्स इकडं 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 2 पाय, बरोबर ना. पाय म्हणजे टर्मिनल आर्म त्या अँगलचा कुठं असेल, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर असेल. युनिट सर्कलचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पहा, युनिट सर्कलचा आणि निगेटिव्ह एक्स ऍक्सिसचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे तो पॉइंट पी, ज्याचे कॉर्डिनेट येतील -1,0. साइन म्हणजे वाय कॉर्डिनेट, तर वाय कॉर्डिनेट 0 म्हणजे साइन पाई 0 प्लस 2 इंटू कॉस पाय. कॉस पाय, पाय म्हणजे अगेन टर्मिनल आर्म कुठे आहे तुमच्या अँगलचा, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर आहे, बरोबर ना. टर्मिनल आर्म निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर, तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द टर्मिनल आर्म अँड युनिट सर्कल इज -1,0. कॉस इज एक्स कोऑर्डिनेट म्हणजे कॉस पाय इज -1 दॅट इज -1 प्लस 3 इंटू साइन 3 पाय बाय 2. साइन 3 पाय बाय 2, 3 पाय बाय 2 म्हणजे हा वाला अँगल कोणता, पाय 0 पाय बाय 2 2 पाय बाय 2 म्हणजे पाय 3 पाय बाय 2. निगेटिव्ह वाय ऍक्सिस वर लाई करत असेल तुमचा टर्मिनल आर्म त्या अँगलचा 270 डिग्रीज. निगेटिव्ह वाय ऍक्सिस वर अँगल टर्मिनल आर्म जर लाई करतोय तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दॅट टर्मिनल आर्म अँड युनिट सर्कल काय येईल, 0, -1. आणि साइन म्हणजे काय, साइन म्हणजे वाय कोऑर्डिनेट म्हणजे 0, -1 तर -1 इज युअर साइन 3 पाय बाय 2 अँड 0 इज कॉस 3 पाय बाय 2. तर 3 इंटू -1 प्लस 4 इंटू कॉस 3 पाय बाय 2 इज 0 -5 सेक पाय. बरं सेक पाय, कॉस पाय -1 तर सेक पाय पण रेसिप्रोकल ऑफ -1 इज -1 -6 कोसेक 3 पाय बाय 2. कोसेक 3 पाय बाय 2, साइन 3 पाय बाय 2 काय आहे -1, तर कोसेक 3 पाय बाय 2 काय येईल, इट विल बी -1च. आता याला सॉल्व्ह करा. -2 -3 -+5 आणि -+6 11 -5 11 -5 is 6 बरोबर ना. 5 5 कॅन्सल, आन्सर इज 6. इझी आहे इव्हॅल्युएट करणं. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, find all trigonometric function of the angle made by OP with x axis where P is point whose coordinates are -5, 12. P चे कोऑर्डिनेट्स काय -5, 12 आहेत. मग आता तुम्हाला ते युनिट सर्कल नाही कन्सिडर करायचं. आता -5, 12 म्हणजे आता तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस कन्सिडर करायचा आहे. असा तो पॉइंट की ज्याचा एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह, म्हणजे तो फोर्थ क्वाड्रंट, एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह म्हणजे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल. सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तो -5, 12 -5, 12 हा इथं असेल तो पॉइंट. हा वाला तो पॉइंट ज्याचे कोऑर्डिनेट्स -5, 12 आहेत.
तो पॉइंट पी. त्याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला ट्रायंगल बनवायला लागणार ना. ट्रायंगल बनवा. हा वाला ट्रायंगल. आता युनिट सर्कल मेथड नाही वापरू शकत कारण ट्रायंगलची रेडियस 1 नाहीये. आता ह्याची सर्कलची रेडियस 1 नाहीये. ह्याचा अर्थ एवढी लेंथ ट्रायंगलची 5 आहे आणि जी हाईट आहे दॅट इज 12. मग हा 13 येईल. 5 12 13 पायथागोरियन ट्रिपलेट. नसेल येत तर मग राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनस इज व्हॉट? स्क्वेअर सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ साइड्स. स्क्वेअर रूट ऑफ सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ साइड्स. पायथागोरस लावून पण काढू शकता. हा 13 आला. मग आता सांगा ह्याला आता काय सांगितलं? फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ द अँगल मेड बाय ओपी विथ एक्स ऍक्सिस. आता हा ओपी आहे आणि एक्स ऍक्सिसशी जो अँगल बनवलाय तो काय? तो तुमचा समजा हा थीटा असेल तर हा 180 मायनस थीटा येणार आहे. काय येणार आहे? 180 मायनस थीटा. बट नो वरीज, नो वरीज, कारण आपण इथं सेकंड क्वाड्रंट मध्ये असलेला पॉइंट जर असेल तर आपण हा 180 मायनस थीटा नाही कन्सिडर करणार. बरं हा 90 हा 180 मायनस थीटा म्हणजे हा काय येईल? 90 मायनस थीटा. समजतंय तुम्हाला मी काय म्हणतोय ते? हा क्वेश्चन केलाय सॉल्व तुम्ही? नाही केलेला. बर, सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉइंट आहे म्हणजे तुमचा जो अँगल आहे हा वाला एक्सओपी आणि ओपी जी लाईन सेगमेंट आहे त्या ओपी लाईन सेगमेंटने एक्स ऍक्सिसशी कोणता अँगल बनवलाय? हा इतका अँगल बनवलाय थीटा इतका. आणि त्या अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो जर आपल्याला काढायचे तर मग सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो. बाकी सगळे म्हणजे साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, बाकी सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज निगेटिव्ह कन्सिडर करा आणि या ट्रायंगलचा यूज करा इन ऑर्डर टू फाइंड काय ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. म्हणजे आता तुम्हाला जर साइन ऑफ थीटा काढायचा असेल, लेट द थीटा बी द अँगल मेड बाय, लेट थीटा बी अँगल मेड बाय ओपी विथ एक्स ऍक्सिस असं म्हणू आपण. आणि साइन थीटा काय बनणार आता? साइन थीटा इक्वल टू अपोजिट अपॉन, अरे हा 180 मायनस थीटा वाला अँगल आहे. बरं ते काही असू द्यात. हा इथं कोणताही अँगल बनू द्यात. तुम्ही मला सांगा, इफ दिस इज थीटा देन साइन थीटा काय आहे? दिस इज थीटा. साइन थीटा इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेनस that is 12 by 13. cos थीटा काय येईल? ऍडजसंट अपॉन हायपोटेनस, बट सेकंड क्वाड्रंट मध्ये थीटा आहे म्हणून 5 बाय मायनसचा 5 बाय 13. समजतंय? टॅन थीटा काय येईल? टॅन थीटा इक्वल टू अपोजिट अपॉन ऍडजसंट. अपोजिट काय? 12, ऍडजसंट 5, बट निगेटिव्ह असला पाहिजे. आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये? सेकंड क्वाड्रंट मध्ये. साइन कॉस टॅन झाल्यानंतर कॉट थीटा काय येईल? रेसिप्रोकल ऑफ टॅन, दॅट इज मायनस 5 बाय 12. सेक थीटा काय येईल? रेसिप्रोकल ऑफ कॉस मायनस 13 अपॉन 5. आणि कोसेक थीटा काय येईल? कोसेक थीटा विल बी इक्वल्स टू 13 बाय 12. 13 बाय 12 असं येऊन जाईल. समजतंय? ओके. Let theta be the measure of angle in standard position whose terminal arm pass through that point. Yes. आणि मग हे सगळं काढलं. या वेने गेलात तरी काही प्रॉब्लेम नाही.
कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम इन टर्म ऑफ पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम जरी वापरली तरी काही प्रॉब्लेम नाही. हा जो पी पॉइंट आहे, इथं म्हणाल पी पॉइंट जो आहे त्याचे कोऑर्डिनेट्स -5,13 आहे. दॅट इज इक्वल टू पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट रेडियस इज 13 कॉस थिटा, कोण काय म्हणते, कॉमा 13 साइन थिटा. बरोबर का? या वेने गेलात तरी काही प्रॉब्लेम नाही. मग इथून कॉस थिटा आणि साइन थिटा काढा. कॉस थिटा साइन थिटा मिळाला म्हणजे सगळे मिळणार मग तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज उरलेले. ओके, दिस इज युअर r इक्वल टू 13 बाय पायथागोरस थेरम. नेक्स्ट पार्ट. sec theta equal to -3 and pi is lesser than theta is lesser than 3 pi/2. म्हणजे इथं ह्यांना हे सांगायचं की थिटा तुमचा थर्ड क्वाड्रंट मध्ये पाय पेक्षा मोठा आणि 3 pi/2 पेक्षा छोटा. बरोबर ना? फाइंड अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काढण्यासाठी सेक थिटा दिलाय, कॉस थिटा काढू शकता का? cos theta is reciprocal of sec theta, that is -1/3. बरोबर. खिडकी खुलली आहे का रे ती पण? हा, कॉस थिटा माहितीये, साइन थिटा जर काढलं, तुम्हाला माहितीये साइन थिटा आणि कॉस थिटा जर मिळाले तर मग बाकी उरलेले ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आरामात मिळतील. मग तुमच्याकडे एक रिलेशन आहे, आयडेंटिटी आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1, म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग cos theta equal to, taking square root on both side, cos theta equal to plus minus under root of 1 minus sin square theta. आणि sin square theta equal to, आपल्याला sin square theta काढायचा आहे ना, तर मग sin square theta equal to 1 minus cos square theta आणि sin theta equals to plus or minus under root of 1 minus cos square theta. That is equal to plus minus under root of 1 minus cos theta काय? मायनसचा 1/3 म्हणजे -1/3 चा स्क्वेअर. मग तुम्हाला हे काम असं रफ मध्ये जरी केलं, 1 - 1/9 मायनस आहे त्याचा स्क्वेअर काय बनणार, -1/3 चा स्क्वेअर 1/9, 9 - 1 8, 8/9. सो प्लस और मायनस अंडर रूट ऑफ 8/9. बरं, स्क्वेअर रूट मध्ये जर 8 असेल तर दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 4 × 2. 4 चा स्क्वेअर रूट 2 आणि हा रूट 2, 2√2. So that is equal to plus minus 2√2 upon square root of 9 is 3. समजताय? बरं, ह्याच्यातला पॉझिटिव्ह घ्यायचा की निगेटिव्ह घ्यायचा? थिटा पहा, सिन्स पाय पेक्षा मोठा आहे थिटा आणि 3 pi/2 पेक्षा छोटा आहे, दॅट इज थिटा लाइज इन विच क्वाड्रंट? थिटा लाइज इन थर्ड क्वाड्रंट. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन थिटा कसा पाहिजे? निगेटिव्ह पाहिजे. दिस इम्प्लाइज साइन थिटा इक्वल टू -2√2 अपॉन 3. कॉस थिटा मिळालाय, साइन थिटा पण मिळालाय. उरलेले ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काढू शकता तुम्ही आरामात. उरलेले ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कसे काढणार? tan theta इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा काय? -2√2 अपॉन 3 आणि कॉस थिटा -1/3. 3 ला 3 कॅन्सल, मायनस साइन ला मायनस साइन कॅन्सल, tan theta इक्वल टू 2√2. cot theta is reciprocal of tan theta, that is 1/2√. ओके, आता cot theta झालाय sec theta. sec theta is 1/cos theta means reciprocal of, आणि तो तर ऑलरेडी दिलेलाच आहे, तर अदर विचारलेत तर मग sec theta नाही, cosec theta. cosec theta इक्वल टू
रेसिप्रोकल ऑफ साइन थिटा. साइन थिटाचा रेसिप्रोकल मीन्स प्लस मायनस नाही. आता साइन तुमचा निगेटिव्ह आहे म्हणजे मायनसचा 3/2√2. समजतंय का? असं जायचंय. एकदम होतंय असं की कॉम्पिटेटिव्ह एक्झामला शिकवलंय मी आणि आता बोर्डच्या वेने तुम्हाला जर सांगायचं म्हणलं तर ते इतकं स्टेप बाय स्टेप. हा क्वेश्चन तर एकदम सिंपल वेने पण सॉल्व्ह होऊ शकतो. म्हणजे हाच तो सिंपल वे. तर पुस्तक ओपन केलं आणि स्टेप्स पाहिल्या तर काय 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 स्टेप्स आहेत. आवाला कोसेक थिटा, कॉट थिटा. आता सेक एक्स दिलाय आणि तुम्हाला काढायचे अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. सेक एक्स दिलाय, अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काढायचे. काढू शकता का? सेक एक्स दिलाय, कॉस एक्स काढा पटकन. 5/13. बर, फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक्स, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. तर आता इथं मी काय बोर्डच्या वेने नाही लिहिते, मी डायरेक्ट सांगतोय की अरे फोर्थ क्वाड्रंट मध्ये मग त्याची काळजी घ्या. कॉस एक्स जर हा असेल तर साइन एक्स काय आहे? साइन एक्स निगेटिव्ह √1 मायनस कॉस एक्सचा स्क्वेअर, दॅट इज 25/169. 169 minus 125, 144. 144 upon 169, 12/13. Minus चा 12/13. Sin x आला. Sin x cos x आला, tan x काढाल. Tan x equal to sin x upon cos x. Minus चा 12 upon 5. Tan x येईल. त्याच्यानंतर cot x reciprocal of tan x. Minus चा 5/12. बरोबर. आणि cosec x. Cosec x equal to sin x चा reciprocal, that is minus 13/12. समजतंय का? तर असं डायरेक्ट काढू शकतो. हे तुम्हाला एकतर सांगायला इतका वेळ लागतो. हा, एखादा वेगळ्या वेने काढेला सेक वरून तो 1 प्लस सेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. मग तो टॅन कडे पण जाऊ शकतो. बट साइन आणि कॉस काढले की उरलेले सगळे मिळतात हे आपल्याला माहितीच आहे, त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम. टॅन ए इक्वल टू 4/3. फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस. टॅन ए ची व्हॅल्यू 4/3 आणि तुम्हाला काय करायचंय, त्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू काढायची. काय करणार सांगा बरं? टॅन ए वरून साइन ए काढाल का कॉस ए काढाल? हा, तो एक अप्रोच आहेच आणि बरोबरच आहे की तुम्ही हे पाहताय की अरे टॅन ए ना 4/3 आहे, मग आपण साइन ए कॉस ए काढावा. बट आपल्याला क्वाड्रंट मेन्शन्ड आहे का? नाहीये. तरी पण आपण जरी केलंच, असं साहस केलं आपण की टॅन ए पासून साइन ए आणि कॉस ए काढावा, तर मग 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. मग इथून मी असं लिहू शकतो 1 प्लस 16/9 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. बरोबर. आणि इथून मी लिहू शकतो की सेक स्क्वेअर थिटा इक्वल टू 25/9. ह्याचा अर्थ सेक थिटा इक्वल टू प्लस ऑर मायनस 5/3. बरोबर. स्क्वेअर रूट दोन्ही साईडला जर घेतलं तर. आता सेक थिटा जर आला तर कॉस थिटा इज व्हॉट? प्लस मायनस 3/5. बार थिटा म्हणजे ए च चालू आहे, दॅट इज कॉस ए. कॉस ए इक्वल टू प्लस मायनस 3/5. आता साइन ए जर काढायचं तर टॅन ए माहिती आहे आपल्याला. टॅन ए इक्वल टू साइन ए अपॉन कॉस ए. टॅन ए काय आहे? टॅन ए आहे 4/3. साइन ए काढायचं, कॉस ए प्लस मायनस 3/5. ह्याने इकडे मल्टिप्लाय करा तर साइन ए काय येईल? साइन ए येईल प्लस मायनस 3/5 इंटू 4/3. ह्या 3 ला हा 3 कॅन्सल. साइन ए येईल प्लस मायनस 4/5. बरोबर. कॉस ए आलाय प्लस मायनस 3/5 आणि साइन ए आलाय प्लस मायनस 4/5. पण आता समजत नाहीये की नक्की पॉझिटिव्ह कन्सिडर करावं की निगेटिव्ह. पॉझिटिव्ह कन्सिडर केलं तर वेगळं आन्सर,
निगेटिव्ह कन्सिडर केलं तर वेगळं आन्सर. डोमेन आणि रेंजची काळजी कोण घेणार? निगेटिव्ह येणार आहे की कोणत्या क्वाड्रंट मध्ये कोणती व्हॅल्यू टाकली आहे त्याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला माहित नाहीये ए काय. तर मी असं म्हणतोय, जर टॅन तुम्हाला दिलाय ना, तर साइन आणि कॉसे काढताना तुम्हाला हे कन्फ्युजन येऊ शकतं. म्हणून हे एक्सप्रेशन व्यवस्थित पहा. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर तुम्ही कॉसेने डिवाइड केलं, तर पहा आता हे एक्सप्रेशन काय बनणार. 2 tan a समजतंय ना. कॉस ने न्यूमरेटरला डिवाइड केलंय, तर 2 sin a अपॉन कॉस ए म्हणजे 2 tan a आणि 3 cos a अपॉन कॉस ए इज 3 डिवाइडेड बाय 2 sin a अपॉन कॉस ए दॅट इज tan a प्लस 3 cos a अपॉन कॉस ए. आता tan a ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 4/3 -3 अपॉन 2 इंटू 4/3 प्लस 3. समजलं. एलसीएम घ्या. 2 into 4 minus 9 upon 3 divided by 2 into 4 plus 9 upon 3. ह्या 3 ला हा 3 कॅन्सल. 8 minus 9 minus 1 आणि 8 plus 9 17. -1/17 is the answer. कशाला हा वे शोधताय? थोडस व्यवस्थित पाहिलं ना एक्सप्रेशनला, समजून येतं की काय करायचं. समजलं. ओके. sec theta equal to √2. sec theta equal to √2 where 3π/2 is lesser than theta is lesser than 2π. म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये थीटा? थीटा इज इन फोर्थ क्वाड्रंट. बरोबर ना. थीटा फोर्थ क्वाड्रंट मध्ये. समजतंय. थीटा जर फोर्थ क्वाड्रंट मध्ये सेक थीटा तुम्हाला √2 दिलाय, तर मग आता काय प्रॉब्लेम नाही की कन्व्हर्जन करायला. सेक थीटा वरून टॅन काढा, टॅन वरून कोसेक काढा. बरं सेक दिलाय त्याच्यावरून कॉस काढा. कॉस काय येईल? कॉस थीटा इक्वल टू 1/√2. कॉस जर 1/√2 आहे तर इट इज ऑब्विसली साइन थीटा मायनसचा 1/√2 येणार, कारण फोर्थ क्वाड्रंट मध्ये. कसं कळलं? कारण साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. तर साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. साइन थीटा इक्वल टू प्लस मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. साइन थीटा इक्वल टू प्लस मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस ह्याचा स्क्वेअर 1/2 चा स्क्वेअर 1/√2 चा स्क्वेअर 1/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन प्लस मायनस अंडर रूट ऑफ 2 minus 1 is 1/2 that is प्लस मायनस 1/√2. बट याच्यातलं प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं? थीटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये? फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो? निगेटिव्ह. म्हणून मायनसचा 1/√2. कळतंय? समजतंय आता. ओके. बरं साइन मिळालाय, कॉस मिळालाय. आता तुम्ही टॅन आणि कोसेक तर आरामात काढू शकता. कोसेक काय येईल? रेसिप्रोकल ऑफ साइन थीटा मायनसचा √2. बरोबर. आणि टॅन काय येईल? टॅन थीटा येईल साइन थीटा अपॉन कॉस थीटा. -1/√2 ला 1/√2 ने डिवाइड केलं तर -1 आन्सर येईल. बरोबर. आता टाका. कॉट थीटा पण काढायचा. कॉट थीटा इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ टॅन थीटा दॅट इज ऑल्सो -1. सो 1 प्लस -1 प्लस -√2 डिवाइडेड बाय 1 प्लस -1 मायनस -√2. ह्याला हे कॅन्सल. वर राहिला -√2 आणि खाली राहिला +√2. मायनस मायनस प्लस. फायनल आन्सर इज -1.
समजतंय? इझी आहे. अरे आहे का इझी? दमले का तुम्ही केमिस्ट्रीच्या लेक्चरने मेंटली? आता है इफ साइन थीटा इक्वल टू -3/5 आणि हे काय सांगताय? थर्ड क्वाड्रंट मध्ये थीटा, बरोबर. फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ थीटा. काहीच नाही, साइन वरून कॉस काढा. आणि मला तर लगेच दिसतंय 3, 4, 5 चा ट्रायंगल. 5 त्याला जर थीटा म्हणलं तर साइन म्हणजे अपोजिट साइड 3 असली पाहिजे, म्हणजेच साइन थीटा 3/5 बनेल. तर हा 4 बनणार, कॉस बनेल 4/5. कळतंय? समजतंय की अजून थोडं अजून डीप शिकवायला पाहिजे? समजतंय ना? 3, 4, 5 चा ट्रायंगल एक कसा कळाला मला? हायपोटेनस साइन इज व्हॉट? अपोजिट अपॉन हायपोटेनस. तर हायपोटेनसला 5 म्हणलं, अपोजिटला 3 म्हणलं. हायपोटेनसची लेंथ 5 युनिट्स, अपोजिट साइडची लेंथ 3 युनिट्स. ऍडजसंटची काय येईल? 5 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर इज 16 अंडर रूट मध्ये 16 म्हणजे 4 युनिट्स. म्हणजे कॉस थीटा काय आला? कॉस थीटा आलाय, कारण की आपण थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस थीटा मायनसचा 4/5 येईल. कोणाला असं नसणार असं जमत नसेल तर त्यांनी काय करावं? त्याने म्हणावं की कॉस थीटा इक्वल टू प्लस मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा प्लस मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस त्याचा स्क्वेअर दॅट इज 9/25. एलसीएम घ्या. 25 मायनस 9 16. तर प्लस मायनस अंडर रूट ऑफ 16/25 that is plus minus 4/5. But we are in third quadrant, so accept negative sign. Negative 4/5 is the cos theta. बरोबर. cos theta is minus 4/5. आता इथून cos theta काढलाय, sin theta वरून cos theta काढलाय, तर बाकी सगळे तर आरामात काढू शकता. tan theta काय येईल? sin by cos 3/4. cot theta काय येईल? त्याचा रेसिप्रोकल 4/3. त्याच्यानंतर sec theta काय येईल? रेसिप्रोकल ऑफ cos theta -5/4. कोसेक थीटा काय येईल? रेसिप्रोकल ऑफ साइन -5/3. समजतंय का? बर, ह्यामध्ये ना एक्झरसाइज मध्ये मला एक क्वेश्चन असा दिसतोय की जो बाकी सगळे तर तुम्ही आरामात काढाल, साइन वगैरे सांगायचे तर आरामात सांगाल. हा वाला क्वेश्चन, state the signs of 4 radian and cos 4 radian and cos 4 degrees. Which of these two is greater? तर ह्याच्यासाठी एकाला म्हणजे दोघांचं युनिट सेम करा. 4 रेडियन म्हणजे किती डिग्रीज? 4 इंटू रेडियन म्हणजे 180/पाय ने मल्टिप्लाय करावं लागेल. 180/पाय. ओके, पायला 22/7 टाका. 4 इंटू 180 22/7. बर, तुम्हाला 1 रेडियनची व्हॅल्यू पण माहिती ना, 57.3248 डिग्रीज. तर 4 म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती? म्हणजे 1 रेडियनला अप्रॉक्सिमेटली 60 जर घेतलं तर 4 म्हणजे 240 डिग्रीज, म्हणजे क्वाड्रंट नंबर 3. बरोबर ना? तर तुम्ही म्हणाल 4 रेडियन थर्ड क्वाड्रंट मध्ये लाई करतं. म्हणजे कॉस थर्ड क्वाड्रंट मध्ये असतो निगेटिव्ह, सो कॉस 4 रेडियन इज निगेटिव्ह. आणि कॉस 4 डिग्रीज फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाई करतं. 4 डिग्रीज फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाई करतोय हा अँगल 4 डिग्रीज वाला. तर कॉस 4 डिग्रीज पॉझिटिव्ह येईल.
कारण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह. आता विच ऑफ दीज टू इज ग्रेटर? खरं तर 4 रेडियन हा जो अँगल आहे हा 4 डिग्रीज पेक्षा मोठा आहे. अँगल मोठा आहे, बट कॉस 4 डिग्रीज निगेटिव्ह आहे. सॉरी, कॉस 4 रेडियन निगेटिव्ह आहे आणि कॉस 4 डिग्रीज पॉझिटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह वाला मोठाच असणार ना. म्हणजे तुम्ही म्हणणार cos 4 डिग्रीज इज ग्रेटर दॅन cos 4 रेडियन. समजतंय? ओके, बस करायचं मग. अरे यार,